नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा 16-17 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझ्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला होता ज्याच्यामुळे मला इंटरेस्ट वाढत गेलं. बरं. म्हणजे एक अननोन फॅक्टरला आपण जे घाबरतो, म्हणजे ते अननोन आहे ना आपल्यासाठी, आपल्याला दिसत नाही, काही माहीत नाही आहे, फक्त ऐकून आहे आम्ही. पण ते एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला कळायला पाहिजे, म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. कारण बेसिकली दे आर एनर्जीज, दे कॅनॉट हार्म यू. ते तुम्हाला घाबरवू शकता फक्त. आणि जितकं तुम्ही घाबरणार ना, तितकं तुम्ही जास्त वल्नरेबल असाल त्या गोष्टींसाठी. म्हणजे भीती इज द वर्स्ट फॅक्टर. घाबरायचं नाही आहे कधीच. तर त्या इन्सिडेंट नंतर मला असं वाटलं की जरा बघूया हे ॲक्च्युली काय घडतं त्याच्यात. असं काय इन्सिडेंट झालेलं तुझ्याबरोबर त्यावेळी? ते थोडंसं ठीक आहे. तर मी जेव्हा लहान होतो 4 वर्षांचा वगैरे, तर नदीमध्ये मी जरा घाबरलेलो किंवा काहीतरी पाण्यात सोबत गेलेलं माझ्या अंगात. तर ते बेसिकली काहीतरी अस्तिया असं होतं, असं ऐकलं मी, नंतर सांगितलेलं एका भटजीने मला. तर 4 वर्षांचा असताना मला म्हणजे ते झालेलं. मग त्याच्यानंतर दॅट एंटिटी, दॅट चुकीचा हवा म्हणजे खराब हवा, तर ते लागूनच होतं माझ्याबरोबर. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ना, ते इतर गोष्टींना अट्रॅक्ट करत गेलं स्वतःकडे. बापरे. कळलं? इतर गोष्टींना अट्रॅक्ट करत गेलं, कारण ते आपलं पॉवर वाढवण्यासाठी त्या गोष्टी खेचत राहतात आपल्याकडे, नेगेटिव्ह एनर्जीज. बट मी बिंग अ देवगण, म्हणजे मी देवगण आहे, आणि त्याच्यामुळे ते मला जास्त हार्म करू नाही शकलं ते. बरोबर. पण माझ्या अवतीभोवती जे लोक असायचे, म्हणजे घरचे, मग त्यांना ते प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरू केलं, हेल्थ इश्यूज. आणि मग ते एक मोठा प्रोसेस झाला ते सगळं क्लिअर आउट करण्यासाठी. कारण मला माहीतच नाही आहे ना, मी लहान आहे, म्हणजे एक अननोन फॅक्टर आहे माझ्यासाठी की काय होतंय बेसिकली. पण ते रिसर्चवाला किडा तेव्हापासून जागा झालेला की नक्की काय होतंय माझ्यासाठी, माझ्याबरोबर. तर ते मला कळलं पाहिजे ना, म्हणजे मी मेंटली प्रिपेअर्ड असणार, असं फ्रीकआउट नाही होणार मी. म्हणून ते मी रिसर्च करत गेलो. आणि मग तेव्हा मला कळलं की भाई, माणसांव्यतिरिक्तही एक वेगळं जग आहे जिथे अशा गोष्टी राहतात आणि ज्यांना पॉवर सोर्स आमच्या जगातून येतं, म्हणजे बेसिकली असं एक प्रकार बोलू शकतोस तू. तर मग त्याच्यानंतर मग त्या गोष्टी मला असं जरा टेन्शन देतं की म्हणजे मग ते खूप असं एक मोठा प्रोसेस झाला. ते कम्प्लीट कधी झालं ते 17व्या वर्षी क्लिअर आउट केलेलं मी. 2 महिने तिथे होतो गावाला. पूजा वगैरे करून मग ते सगळं क्लिअर आउट झालं. मग तेव्हापासून तर ते इंटरेस्ट आहे की भाई यांच्यापासून कसं वाचता येईल, म्हणजे सेफगार्ड, प्रोटेक्ट कसं करता येईल स्वतःला आणि स्वतःच्या लोकांना. त्यासाठी मी ते रिसर्च करत गेलो त्याच्यावरती. आणि मग त्याच्यानंतर ते इंटरेस्ट जे डेव्हलप झालं ते अजून नाही सुटलंय. त्यावेळी तुझ्यावर काय कुठची अशी हॉरर इन्सिडेंट झाला होता का त्यावेळी, जिथे तुझी लेजिट फाटली होती? हां झालेलं. येस. सीन काय झालेलं ना, की मी क्लासेसला जात होतो, ट्युशनला. तेव्हा ट्युशन असायचे, क्लासेस नसायचे. त्यातून घरी जात होतो चालत, टुवर्ड्स घराजवळ जात होतो. तर काय झालं की मी फुटपाथवर चालता चालता ऑटोमॅटिकली ड्रिफ्ट होतोय मी रस्त्यावरती. बरं. ड्रिफ्ट होतोय मी ऑटोमॅटिकली, ठीक आहे. आणि ड्रिफ्ट होता ना की मी ह्याच्यातच नाही आहे सेन्सेसमध्ये, आणि मी रस्त्यावर गेलो रे, रस्त्याच्या कड्या, म्हणजे रस्त्यावरतीच चालत होतो मी. आणि मागनं ना कोणीतरी असं टी शर्ट पकडला आणि फेकून दिला मला मागे, म्हणजे फेकून दिला. आणि मी तेव्हा बारीक नव्हतो रे, मी तेव्हा 110 किलो वगैरे होतो, म्हणजे जाड होतो मी बेकार. म्हणजे असं एका हाताने खेचणं पॉसिबलच नाही त्या फिजिकवाल्या मुलाला. तर असं फेकलं आणि मग ते मी माणसात आलो रे. आणि मागणं मला वाटलं की टेम्पो जाते, झपकन गेली अशी मागणं. तर ते मी साठवून ठेवलं. मी बोललो असेल काहीतरी, मरू दे. आणि टी शर्टवरती ते हे रेषे असतात ना, आपण आता हे असतं ना, क्रम्पल्स येतात ना टी शर्टवरती, तसं ते दिसलं मला. असं मी खेचून बघितलं ना की मला कळलं की ओ शिट. आणि मागे कोणच नाहीये माझ्या. कळलं म्हणजे तू अटेम्प्ट केलेलं मला असं संपवायचं वगैरे, असं काहीतरी हे होतं. मी कोणाला सांगितलं नव्हतं, पण ते मला त्या भटजींना सांगितलं, ज्यांनी पूजा केलेली ना, त्यांनी सांगितलं तुझ्याबरोबर असं घडलेलं ना. बोललो हो. फ्लॅशबॅक सगळं सांगितलं त्यांनी. बापरे. की मला 4 वर्षाच्या असतानाचं काय झालं ते मला आठवत नाही, पण त्याच्यानंतर जे झालं, हो, मोठा होत गेलो त्याच्यानंतरचं सगळं. पण त्यांनी मला तिथून ते इथपर्यंत, म्हणजे जेवढे एंटिटी स्टिक कुठे कुठे झालेत,
कधी कधी झालेत हे डेट्स आणि ह्याच्या सकट सांगितलं त्यांनी मला. बापरे. पहिला तुला इथे झालेला, तू घाबरलेलास, काहीतरी झालेलं इथे. सेकंड तुला इथे अट्रॅक्ट केलं, थर्ड इथे अट्रॅक्ट केलं. Shit. पण त्याच्यानंतर ना जरा ते काय म्हणू शकतो आपण, गोष्ट मला दिसायला लागलेल्या हा, पिरियड ऑफ टाइमसाठी. हो, काय दिसायचं तुला त्यावेळी? म्हणजे काहीच नाही, म्हणजे असं चाहते होय मी नाही बघू शकायचं त्यांना. मला हवंय म्हणून मला दिसायला पाहिजे असं नाही, सबकॉन्शियसली ऑटोमॅटिकली व्हायचं. दिसलं तर दिसलं, नाही तर. पण तेव्हा पण मी फ्रिकआउट व्हायचो खूप. होणारच भाई. अरे कोणी होणार? आम्ही लॉकडाऊन मध्ये सीन, आम्ही गच्चीवर टेरेसवरती ना मेंढीकोट खेळायचो मित्र मिळून सगळे. मोठे काका वगैरे पण यायचे आमचे. आणि रात्रीपर्यंत तिथेच थांबायचो. रात्री मग खाली उतरून बॅडमिंटन खेळायचो. म्हणजे ते पोलीस बिलीसचा राऊंड गेलं की आम्ही बॅडमिंटन खेळायला जायचो. तेव्हा काय झालं की मला गच्चीवरनं कोणतरी दिसतंय रे खाली बसलेलं, बिल्डिंगमध्ये खाली आहे ना, असं हुडीमध्ये काहीतरी बसलेलं दिसलं मला. आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये बिल्डिंगमध्ये माझ्या ओके. काय कोणतरी बसलंय कुठे? खाली खाली 6th-7th फ्लोअर गच्ची. तिथून मी खाली असंच बघितलं, बोललो हा रात्रीचा 1 वाजता कोण बसलं इथे. आणि बोललो कोण आहे बघ जरा. मित्राला सांगितलं तर तो बोलतो कोणच नाहीये. मी बोललो हट, खेचू नको, मस्ती नको करू. मी मस्ती, खरंच मी पेटलेलो तेव्हा. तो बोलतो अरे कोणच नाहीये, चल जाऊ दाखवतो तुला. खाली गेलो तर कोणच नाही रे. बापरे. वरून कसं दिसत होतं तुला ते? असं म्हणजे हुडी घातलं एक माणसाने, म्हणजे असं तो टोपी असं वगैरे हा. घातली. आणि तो असा हे असतं ना आपलं पाय वर घेऊन आणि असं पाय पकडून बसला, असं डोकं खाली करून असं बसला तो. ठीक आहे, असं झालं ते. मग त्याच्यानंतर मी बोललो की काहीतरी चुकतंय इथे. आणि बोललो जाऊ दे, घरी जाऊन सांगितलं. तर त्यांना काहीतरी कळलं की कोणतरी होतं आमच्याच पितृंमधनं. ते पित्र म्हणतात ना, त्यांच्यामधनं कोणतरी होतं जे दिसले चुकून. प्लस आता मुंबईमध्ये माझ्या घरातच अजून एक सीन झालेला की माझ्या कॉलेजचा एंट्रन्स एक्झाम होता. स्पेशलायझेशनसाठी नाही, एंट्रन्स फर्स्ट एक्झाम्स. बरं. मग त्याच्यासाठी माझा एक फ्रेंड मला प्रिपेअर करत होता. अभ्यास घ्यायचा. अभ्यास म्हणजे अभ्यास नाही की डाऊट वगैरे असेल तर म्हणजे सांगणं किंवा नाही, मला सिनेमॅटोग्राफी हे पाहिजे होतं, स्पेशलायझेशन हवं पाहिजे होतं. होता. हा, पण ते मला मिळालं नाही कारण ते हे होतं इगो क्लॅशेस. डिरेक्शन बॅच आणि सिनेमॅट बॅच मधल्या HODsचा इगो क्लॅशमुळे बाहेर टाकलं मला, म्हणजे त्याच्यामधनं. म्हणून मला प्रोड्युसिंग घ्यावं लागलेलं. तर काय झालं, तो शिकवतोय, आम्ही झूमवर बोलतोय. आणि रात्री 3 वाजलेले, 2:30 करेक्ट आठवत आहे मला. बेडरूममधून अशी माझी मम्मी मला किचनमध्ये जाताना दिसली चालत. आणि मी सांगितलं मम्मी मला पाणी आणून दे, मी थोडंसं बिझी आहे. ठीक आहे, आणि बोलतोय आणि थोड्या वेळ गेलं की माझी मम्मी परत येत नाही आतून. म्हणजे असं पेरिफेरल विजनमध्ये दिसेल ना तुला, मम्मी जर परत गेली तर तू दिसेल. बरोबर. मी बोललो किचनमध्येच ही बाहेर, मला पाणी नाही आणून दिलं यार, मी म्हणजे चुकलंय कशा, आणि मी उठू नाही शकत. आणि तो काहीतरी इम्पॉर्टंट हे सांगत होता. तो ब्रेक झाला की मग ते परत रिपीट करावं लागायचं. मी पेटलो, मी बोललो जाऊ दे, खड्ड्यात गेलं, मी परत वाक करीन. पण मी आत गेलो, अरे मम्मी पाणी दे. किचनमध्ये कोणच नाही. हो, किचनमध्ये कोणच नाही. बापरे. आणि मग मी बेडरूममध्ये असं सुमडीत दरवाजा उघडून बघितला की मम्मी झोपली आहे. गपचूप बाहेर आलो. मी बोललो आपण नंतर करूया हे, उद्या एक्झाम आहे, जाऊ दे, मी झोपतो आता, कारण झोप बहुतेक लागली आहे, डोक्याला चढली आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.